नीट बघा एकदम चांगला चकाचक चेहरा ह्यांना नका बघू, ह्याच्याकडे पण पोरगी आहे, ह्याच्याकडे पण पोरगी आहे, मला बघा माझ्याकडे पण नाही आहे भाई, खोटे न्यूज देते यार. मला लग्न करायचं आता, तर कोण असेल तर सांगा पटापट. अरे गेल्या वर्षी बोललं का आपल्याला, मग गेल्या टाइमला आलं तेव्हा काय दुकानवाला इकडनं हार घे तुला लग्न होईल. आईला हा पण हा. काय झाला नाही. वर्ष झाला लग्न नाही झालं. पण तिकडनं हॅलो गाईस, कशा आहे तुम्ही? आय होप सर्व मजेत असणार. मी राहुल म्हणते नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. सो आज मी निघालोय आपल्या आईमाऊलीच्या भेटीला एकविरेला. तर माझ्याबरोबर आता करण आहे, अजून तिघं जण आहेत. तर आज करणचा बड्डे आहे, तर त्याच्यावर प्लॅन झालेला आहे आमचा. हां, तर त्याचा दरवर्षी प्लॅन असतो की एकविरा आईला सर्वात पहिला भेट द्यायची. तर मागच्या वर्षी पण गेलतो, यावर्षी पण आम्ही निघालो आहे. तर मी, करण आणि अजून तिघं जण आहेत. बघा इकडं तिघं जण आहेत. हा सागर, तुषार आणि हा याचा मित्र आहे, हा दार्जिलिंगवरनं आला आहे. तर आम्ही 5 जण आहोत. आता निघालो आहे. आता ऑलमोस्ट 7:15 झालेले आहेत. तर भरपूर लेटच झालेलं आहे. निघायचा होता लवकर, पण भरपूर लेट झाला आहे. तर बघूया आता पुढे काय होतं ते. जानेवारीमध्ये मी पूर्ण सिरीज टाकली होती 3-4 दिवसाची. एकविरा आईची पालखी निघालेली ना, त्याची 3-4 दिवसाची ब्लॉग टाकला होता. तुम्ही जर नसेल बघितला तर तो पण जाऊन बघा, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला तर जाऊया, आपला सफर चालू करूया. तर केसांची पूर्ण वाट लागले. आता येऊन पोचलो आहे आम्ही खोपोलीच्या जस्ट आसपास येऊन पोचलो आहे. छोटासा ब्रेक घेतला आहे. बघा तुम्हाला दाखवतो कशासाठी ब्रेक घेतला आहे तो. हे बघा. तर इथं थोडासा इम्पॉर्टंट काम होतं, ते करण्यासाठी ब्रेक घेतला होता. तर मी पण करतो, मला पण झालं आहे. थांबा जरासा. तुला काय प्रॉब्लेम काय काय क्वेरी काय होती तुझी? तू ब्लॉग मध्ये त्यांना घेतलंय. अच्छा, ब्लॉगमध्ये नाही घेत घे ना, बोला तर काहीतरी. तुला माझ्या गाडीची कंडिशन माहिती. अरे पण आता ब्लॉगर आता गाडी चालवणार आहे. आता ब्लॉगर गाडी चालू आहे. आता कॅमेरा कोण द्यायला? तर गाईस, आता ह्यांना असं वाटत होतं की मी यांना घेत नव्हतो, तर आता घेतलाय. बघा बघा, नीट बघा. एकदम चांगला चकाचक चेहरा. ह्यांना नका बघू, ह्याच्याकडे पण पोरगी आहे, ह्याच्याकडे पण पोरगी आहे, मला बघा. माझ्याकडे पण नाही आहे भाई, खोटे न्यूज देते यार. मला लग्न करायचं आता, तर कोण असेल तर सांगा पटापट. आता मी शेवट एकटा, बायो. आता शेवट मी एकटा चाललो एकविरीला. पुढच्या वर्षी जोडीने जाऊ. कोण असेल तर पाठवून द्या. चालेल. चला तर गाईज, आता फुल टाइमपास झाला आहे थोडाफार इथं. आता भरपूर टाईम पण झाला आहे. आता फटाफट जायचं आहे, कारण जर सूर्य वरती आला ना तर भरपूर ऊन लागेल. तर फटाफट निघूया आता. टाकून आले, मला माहिती आहे उशीर होईल. चला एकविरीचं नाव घेऊया आणि निघूया परत. माते की जय. लाल रंगाच्या काळ्या मुंग्या बघा तुम्ही, हे बघा. अरे अजून जवळ जा भाई. दिसले काय? रहेगा अभी 60 मीटर रहेगा. 14 आहे ना. चला तर गाईज, पुढे भेटूया आता डायरेक्ट. A few moments later. तर काय चालू आहे बघा. आता इथं थांबलो कशासाठी होतो? ह्याच्यामुळे थांबलो, ह्याच्यामुळं. मॉडेल आहे मॉडेल. ह्याला झाली होती थांबल म्हणून थांबलो, आणि आता फोटो काढायला लागलाय. हा कुठला मॉडेल आहे? रणवीर सिंग. इन्स्टा मॉडेल आहे का टिकटॉक मॉडेल आहे? राहुल मांडे आपला झाला नाही ब्लॉगर. फेसबुक मॉडेल. तर इथं फोटोशूट वगैरे चालू आहे. मी थोडाफार रील्स वगैरे बनवल्यात, चांगल्या असेल तर मी अपलोड करीन. तर त्याला पण तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब पण करा.
आता ऑलमोस्ट किती 8-8:30 वाजले असतील. तर अजून आपल्याला भरपूर जायचं आहे लांब. हे लोक अजून टाइमपासच चालू आहे या लोकांचा अजून. मध्ये निघतील काय माहिती नाही. पण काय नाही, आपण मस्ती मजाक करत जायचं आहे. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. तर असंच चालू राहणार आहे मस्ती मजाक. थोडा थोडा पुढे पुढे जाऊन स्टॉप घेणार, मस्ती करणार, फोटो वगैरे काढणार. आताच जाणार आहोत मी. तर बघूया आता कधी निघतात ते. हॅलो मित्रांनो, आता आहे ना हा आमच्याबद्दल बोलत होता. फोटो काढताय, टाइमपास करते. आता हा बघा स्वतः बोलतोय आता फोटो काढ. तर काय बोलायचं आता या मॉडेलला. कसलाच वाटतोय बघा तुम्ही या मॉडेल फुल एकदम कडक. हॅलो अंकल. आणि तुम्ही बघू शकता ही बघा कसली पोज दिली आहे भावानी. पोज 2 फोटोग्राफर. एक तर बिहार वरून मागवला फोटोग्राफर. नाही बघा आम्हाला बोलवत होता काहीतरी इकडे मागासपासून. स्वतः काय करते बघ. मागाशी आपल्याला बोलवत आहे पण फोटो काढतात आणि आता बघ स्वतः बोलताय. हा बघा बघू शकता तुम्ही आमचा ब्लॉगर काय टाइमपास करतोय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गाड्या किती वेगाने जात आहेत इथे. इथून एक व्हिडिओ बाकी आहे. इथे एकदम पाठी आहे बघ, सूर्य जायला लागला, ढगा आली बघ. हा काय ऐकतच नाही आम्हाला मागासपासून बोलत होता. फोटो काढतायत. बाजूला करा. डिरेक्टर राहुल मांटे. रिटर्न पाठीचा वरती जा आणि असा समोर कसा आहे असा खालून काय नखरे आहेत आमच्या ब्लॉगरचे. तर गाईज आम्ही आता येऊन पोचलोय घाटामध्ये. तर इथं पण यांचे काय फोटो काय कमी नाही होत. नुसतेच फोटो काढतात. जिथं यांना जागा दाखवते तिथं फोटो काढतात. असं वाटतं फालतूमध्ये गाडी थांबवत आहे. जेवढी गाडी नाही थांबले त्याच्याहून जास्त ते यांचे फोटो निघालेले आहेत. हो का, आम्ही स्टोरेज भरणार आहे. हां, मी व्हिडिओ काढून स्टोरेज भरते, हे लोक फोटो काढून स्टोरेज भरतात. तर आता खंडाला घाटावर आपण पोचलोय. बघू शकता व्यू बघू शकता. भाई का शूज दिखा रहा है देखो. काय लागते शूज काला झालाय भाई. शूज कैसा आहे, कलर मस्त आहे पण. टी शर्टला मॅच केलाय भाई. हा मस्त वाटतंय. वारा एकदम मस्त वारा लागतोय. धुका पण मस्त. खालती पूर्ण धुका झालेला आहे आणि मस्त गार वारा येत आहे. हॅलो गाईज. हे बघा ही तुषारचा माझे मित्र. आम्ही गेलो. कुठे गेला बघा माकडा आली. लाल बोचा ना यांच्या कुठे चाललेत कुठं माहिती नाही. तर गाईज आम्ही आहे ना इथं फोटो काढता ना आम्हाला एक प्रॉपर्टी भेटली आहे. ते आता तिचा डील करणार आहोत आम्ही. तर करण भाईचा बर्थडे आहे आज. याला प्रॉपर्टी माझ्या नावावर विकत घेणार. हां, याला सर्वांनी हॅपी बर्थडे करा पहिला. हॅपी बर्थडे करने के लिए याचा हॅपी बर्थडे आहे. तर हॅपी बर्थडे करा. तर याला आम्ही आज गिफ्ट देणार आहे. इकडं एक प्रॉपर्टी आम्ही घेऊन ठेवली होती. याला सांगितलं नव्हतं. आज सरप्राईज द्यायचा आहे. तर ह्याचे डोळे बंद करूया काय. हा बघे सागर तो समोर याची प्रॉपर्टी बघा इथं. ही बघा ही जी दिसते ना. दुकान टाकलं ना भाई मी नाही कमी. अरे मग तुला का आलतू पालतू वाटलो का आम्ही. बघा ही याची प्रॉपर्टी आहे. याला बिझनेसचा आम्ही आयडिया दिलाय. तर गाईज फायनली आम्ही आता पोहोचलोय पायथ्याशी. आता इथे पार्किंग केलेली आहे गाडी.
तर माझ्याकडे आहे चावी नाही. तर काय जा बघा याचा बड्डे आहे म्हणून आम्ही एकविरा आईला भेटायला आलो याच्या बड्डेच्या दिवशी. त्याला तुम्ही हॅपी बड्डे करा. हॅपी बर्थडे करण बोरकर. तो पण खुश होईल. तुम्ही कमेंट करा, तो खुश होईल बघून. ब्लेसेस गुड ब्लेसेस. चला पायथ्याशी जाऊ आपण. नवीन मंदिर बनवलंय, दर्शन करू आपण आणि जाऊ वरती. दुकानं ओपन झालेली आहेत. हा नाचणार होतास काय बोलतोस? गुलाल. चला बाग एकविरा आईचा मंदिर आहे तिकडे. आपण पहिला पायथ्याशी दर्शन करू. कुठं चाललंय? इकडं इकडे पण छोटी मूर्तीची स्थापना केली आहे एकविरा आईची. तुम्ही बघू शकता. ही सुरुवात आहे. हा तर गाईस आता आपण सीडी पायऱ्या चढायला चालू केलेला आहे. आपला आम थकलो. नमस्कार साहेब. आता आम्ही चाललो आहे 1200. तर गाईज आम्ही आता पायथ्याशी पाया पडून वरती चढायला सुरुवात केलंय आणि सुरुवात करताच थकायला झालंय. कारण भरपूर 3 महिन्यानंतर आलोय ना, तर चढायला थोडा त्रास होतोय. लोक वर्षाला 12 महिने येतात. 12 महिने येतात. अरे लोक चालतात तरी, आपण चालतो तरी काय? भाई कैसा है? कैसा हार्टबीट कैसा है? चल रहा है. रुपये का काम चालू है एकदम फास्ट. तू तो भाग के जाने वाला था. अरे मैंने सुना तू भाग के दौड़ने के जाने वाला है. भाग के दौड़ के जाने वाला है. मी बिलकुल नाही थकलो. माझा आवाज पण बघशील ना एकदम नॉर्मल. फुल EMC फिल्टर लावून. हा EMC फिल्टर म्हणजे काय ते माहिती नाही, पण काहीतरी आहे. एन्व्हायरमेंट नॉइज कॅन्सलेशन. ओ माय गॉड, मी नॉइज कॅन्सलेशन ऐकला होता. माझ्या एक्सप्रेशन वरती पण दिसत नसेल तुम्हाला की मी थकलेलो आहे. चष्मा काढ जरा. नाही ती नाही घालायची. एक गडी थांबलाय काकडी खायला. ऊन नाही पण हवा पण नाही म्हणून थकायला होत आहे. जर हवा तरी असते ना थोडी तरी काय वाटला नसता, पण हवा पण नाही आणि ऊन पण नाही. मी तर भरपूर वर्षानंतर आलो आहे इथे. तरी सुद्धा स्टॉल चालू आहेत बघा. काका इथं लिंबू पाणी ठेवलाय, काकडी पण ठेवलाय. वर्षापासून मी या काकांना बघतोय. हां, मी मागच्या 15 वर्षापासून काकांना बघतोय. इथंच लावतात धंदा. लवकर जोडीने आता खायला देवीला संध्या लवकर भेटली पाहिजे. एक नंबर. आल्याच्या नंतर पहिला काकडी खाईन. तर काकांनी चांगला आशीर्वाद दिलाय. तुम्ही आहे ना राहुलनी पहिला पण जिक्र केला या गोष्टीचा की पोरगी भेटून आता काकांनी. बघ मीच सारखा बोलतो तो, कोण पोरगा असेल तर सांगा. आता ते अरे गेल्या वर्षीला बोलला का आपल्या मग गेल्या टाइमला आलो तेव्हा काय दुकानवाला इकडनं हार घे तुला लग्न होईल. आईला हा पण काय झाला नाही. वर्ष झाला लग्न नाही झालं. पण तिकडनं त्याला पोरी देत नाही लग्नाची वार्ता करते. पण त्या काकांनी चांगली गोष्ट सांगितली. ऍक्च्युअली 2 हार घेतले पाहिजे होते त्यावेळेला. एक देवीने घालायला आणि लग्न होईल त्या देवीला घालायला. तर तुमचा लग्न झाला. 2 हार घेतले पाहिजे. पण तू एवढा असा थांबून का बोलतात? माझी सवय आहे ती. ब्रेक घेऊन बोलतो. पेशन्स आहेत माझ्या तेवढ्या. पेशन्सली बोलतो. असं टॅलेंट लय कमी लोकांमध्ये असते. अरे सास पण लय फुलते ना असं बोलता ना. नाही आवाज इथपर्यंत येतोय भाई. अरे माझ्या हार्टची कॅपॅसिटी लय फास्ट आहे ना, म्हणजे एकदम तंदुरुस्त आहे. तो सांगते की नॅचरल व्हॉइस आला पाहिजे म्हणून फास्ट धडधड करत असतो तो. काय धडधड. त्यामुळे हे फास्ट होतं. तर गाईज हा बघा, हा पुढे चालतोय ना
हो लाईनीवाला दादा आमचे ना, त्याचा बड्डे आहे आज. जोपर्यंत मी पार्टी नाही देणार ना हा. तोपर्यंत आम्ही बोलत राहणार. तुम्हाला मी आठवण देते, तुम्ही हॅपी बर्थडे लिहा. कमेंट मध्ये. आणि प्लीज तिथे ब्लॅक बॉय करण बोरकर नका टाकू. हा काला पोरगा करण बोरकर टाका. नाही काला नाही, सावळा. सावळा हा ठीक आहे, सावळा टाका. सावळा म्हणजे कसं चॉकलेट होतं ना, हा. काला म्हणजे कोलसा होतं. तर तुम्ही डिसाईड करून सांगा की हा सावळा आहे की काला आहे. कमेंट मध्ये नक्की. करण जरा चेहरा दाखव. चला तर हे मुद्दा म्हणून आता- आमच्या मागे उभा आहे, म्हणजे कसा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू येईल. जेवढा बोलतोय ना तेवढा थकायला होतोय. पण आता तर जरा थोडा बरं वाटतंय. मध्यात आता जाऊन- दम नाही लागत. आता थोडा नाही दम मध्यात जाऊन भेटूया. काहीच मंदिरामध्ये जास्त गर्दी नाही, ऑलमोस्ट सर्व बाहेर निघालेले आहेत. हे बघा इथे सर्व पाया पडून झालेले आहेत. आपल्याला डायरेक्ट एंट्री भेटलेली आहे. हॅलो गाईस, माते की जय. एकविरा माते की बोल. VIP एंट्री भेटली आम्हाला. VIP एंट्री नाही, जास्त गर्दी नाही म्हणून डायरेक्ट आपल्याला दर्शन करायला चान्स भेटला आहे. एकविरा माते की जय. हे बघा मुख दर्शन करून घ्या. तर गाईज मस्त वगैरे आजचं एक तर गाईज मस्त पद्धतशीर आपला दर्शन झालेलं आहे. आणि गर्दी बघा किती आहे. गर्दी बघा किती आहे. खूपच गर्दी आहे. लाईन लावली आम्ही. प्रचंड गर्दी. आम्हाला ना 1 मिनिट फक्त लागला गर्दीमध्ये. 1 मिनिटामध्ये दर्शन झालं. आणि हा बघा कसा झोपलाय. साहेब गर्दी गेली. पण खूपच छान दर्शन झालं आमचं. हा खूप छान प्रकारे दर्शन झालेलं आहे. खूप वर्षाने आलो एकविराला दर्शन घ्यायला. मस्त वाटलं. छान होता. छान वाटलं. थँक्यू काका, थँक्यू. भावना पोचला आमच्यापर्यंत. बघा गाईज मंदिर. दारू विचारायला झाडू मारायला लागली ते झाड ठेवू का तुम्ही. बाई लय सिरियस झालं. मुख दर्शन घे परत. चल गाईज आमचं आता दर्शन झालेलं आहे. आणि आम्ही लेण्या बघायला चाललोय. तर आज पहिल्यांदा मी आतमध्ये आलोय. एक नंबर वाटतं. थंड वातावरण बघ, थंड गारगाट. एक नंबर यार. हे बघ कुठे लिहिलंय रे. कृपया ले. इथपर्यंत तर काढीन. एक नंबर यार. नक्षीकाम बघा. एक नंबर नक्षीकाम आहे. साफसफाई पण चालू आहे. हत्ती बघा. पूर्ण दगडाने कोरलेला आहे हत्ती. हा बघा. पूर्ण दगड. आतमध्ये कोण आहे. हे बघा इथे हे पण कोरलेले आहेत.
तुम्ही कधी आले हो ना तर असा फोटो काढून थांब जरा इथं साफसफाई पण चांगल्या पद्धतीने चालू आहे इथं. आपले पण इकडचं पूर्ण ना सोंड बघा, सोंड सर्व तिघांचे पण सोंड तुटलेले आहेत. एक नक्षीकाम बघा काय एकदम भारी वाटतं. लय उंच आहे, बघण्यासाठी पूर्ण अशी मुंडी वरती करायला लागते. लय उंच आहे ही बघा. चालू आहे, मी नाही व्हिडिओ काढत, मला व्हिडिओ अजिबात आवडत नाही. तो ऑटोमॅटिक कॅमेरा चालू होतो पण. नक्षीकाम बघा, नक्षीकाम एक नंबर. एक तरी लाईट लावली पाहिजे होती रे आतमध्ये, थंड वाटते रे एकदम. एक नंबर. पिल्लर बघा, पिल्लर पिल्लर बघा एकदम थंडगार आहेत पिलर, थंड. एक नंबर आहे. हा कसला स्तंभ आहे रे? बघा इथे कुठली तरी एक लँग्वेज लिहिलेली आहे. कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. हा, ब्रह्मलिपी नक्की सांगा कोणाला माहिती असेल तर. पण बघायला एकदम मस्त वाटतंय, वातावरण एकदम थंड आहे. चल वरती जाऊया आता. हां तर गाईज आम्ही आता लेणी पूर्ण कव्हर केलेली आहे. अजून तिकडचा गुफा पण बाकी आहे, तर तिकडं पण जाऊ. तर आता थोडाफार इथं फोटोशूट चालू आहे यांचा. तर पहिला तर फोटो काढून घेतो म्हणजे आठवणी. आपण व्हिडिओ भरपूर काढलेले आहेत, तुम्हाला काय त्यातला माहिती असेल तर नक्की सांगा. भरपूर जुनी, भरपूर जुनी लेणी. चल तिकडे गुफ्यामध्ये जाऊ. चल पुढं गुफ्यात जाऊ. चले वरती जायची एंट्री आहे ना, वरती आहे. 5 खोल्या आहेत, 5 खोल्या आहेत. 5 पांडवांचे 5 खोल्या असा हा बोलतोय. मी नाही बोलत, असा हा बोलतोय. आपल्याला माहिती नाही. 5 पांडवांचे 5 खोल्या बोलतात. आणि हे व्हिडिओ काढ अशी एंट्री करताना. अरे नुसतं कॅमेरा चालू केला तर बोलते तो. व्हिडिओ नको वाढ नाही तर काय, ते ऑटोमॅटिक फोटो क्लिक करतो. कोण दिसत पण नाही र. लाईट यो बघा, काला गुफा, ही काली गुफा. शिडी बघ ना, त्यांचा कोरा नाही का देख ना. पत्थर तोड के एक नंबर. नाही भाई 5 पांडव खालती राहिले, तर वरती कोण राहिलं? त्यांची पोरं पण होती ना, कोणती पण होती. बघा केव, बघा केव. ही सीडी आहे. ही सीडीतनं वरती आलो. इथं असे केव बघायला भेटतात. बघा इथं हा एक केव आहे. असे 1 2 3 4 5 6 7 8 केव आहेत. म्हणजे इथे नाव लिहिलेलं आहे आतमध्ये. असं का आहे नाही, पण एकदम प्रॉपर बनवलेलं आहे बघा. असा ते बनवलेलं आहे ना. त्या काळात पण तुम्ही जर बघणार ना, बॅल्कनी पण खूप चांगले आहे. हां
बघा, रूम बघा, म्हणजे पूर्ण कसे कोरले असतील ना. है ना भाई, तो हम लोग का गेस्ट है भाई, तेरे को तो पहिला लेगा. बघा काहीच बाल्कनीमधनं व्ह्यू बघा. या 2 खिडक्या पाडल्या होत्या म्हणजे हवा आत बाहेर यायसाठी. बघा इकडनं बघा आपला आईमाऊलीचा मंदिर बघा तिकडे आहे कॉर्नरला. आणि टी शर्ट खराब झाली माझी. हे बघा पब्लिक अजून येते. अजून थर्ड फ्लोअर पण आहे, बिल्डिंग आहे. खूप छान होता, अशी खूप छान कन्स्ट्रक्शन आहे. आता कोरलेलं आहे पूर्ण बघा, चिरा दगडाने पूर्ण कोरलेलं आहे. बघा कसं कोरलेलं आहे. हा बघा, पण आपल्या भारतातले माणसं तुम्हाला माहिती आहे. हा बघा इथं पण दिल नावं वगैरे इथं पण दिल. आपला देवस्थान आहे, लोकांना समजायला पाहिजे. तिथं पण दिल बिल करून ठेवलं आहे, नावं वगैरे लिहून ठेवले. आवाज इको होगा. एक 5 पांडव खाली राहायचे. इथं अर्जुनची 2 पोरं. इथं भीमचा 1 वर्ग राहायचा. चला पण मस्त आहे, एकदा नक्की तुम्ही येऊन बघायचं. या लेण्या बघा, 25 रुपये तिकीट आहे, पण लेण्या बघण्यासारख्या आहेत. भरपूर चांगला काम आहे. चल 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 चल. काय मिसळ पाव खायला आलो आता. तर आम्हाला, तुम्हाला तर माहिती आहे ह्याचा बड्डे आहे आज. याने आम्हाला स्पॉन्सर दिलाय मिसळ पाव. काय सागर, स्पॉन्सर कोण आहे? स्पॉन्सर बाय करण बोरकर, आगरी बॉय करण बोरकर. हां आगरी बोरगा. चला आता पटापट पहिला खाऊन घेतो. बघूया कुठं जायचं आहे ते दुसरीकडं. तर गाईज व्हिडिओ खूप मोठी झाली होती म्हणून हिला मी 2 पार्टमध्ये अपलोड करणार आहे. पुढची व्हिडिओ येणार आहे ती पण पूर्ण वॉच करा. आणखी 2 जागेवर गेलो होतो ते तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळणार. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दुसरा पार्ट बघायला विसरू नका. बाय बाय.